पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच मद्यधुंद तरुणाचे भर रस्त्यात अश्लील कृत्य, गाडी मधला हा व्हिडिओ व्हायरल। तर गाडी मनोज अहुजा नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती। तरुणावर गुन्हा दाखल करण्याची सध्या प्रक्रिया सुरू। व्हिडिओ काढण्यापेक्षा अशा लोकांना तिथेच चोप द्या। पुण्यातील मद्यधुंद तरुणाच्या व्हायरल व्हिडिओनंतर वसंत मोरे आक्रमक। पुण्यातील विकृतींना ठेचून काढलं पाहिजे, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। तर तरुणावर तात्काळ कारवाई व्हावी, अंजली दमानी यांची ही मागणी। कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धसांचा आरोप। सुरेश धसांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य, कृषी विभागातील घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी। लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता? हत्येआधी संतोष देशमुख आणि विष्णू चाटेमध्ये झालेला संवाद समोर, वैभवी देशमुखचा तपास यंत्रणांसमोर जबाब। काँग्रेसची मसाजोग बीड सद्भावना यात्रा। तर आज आणि उद्याच्या सद्भावना यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी। सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयात अर्ज। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टाऐवजी बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती। अर्जावर 10 मार्चला सुनावणी। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुरंदरच्या नीरा तालुक्यात व्यापारी आणि ग्रामस्थांकडून बंदची हाक। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक। अंजली दमानी यांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणं गरजेचं, दमानी यांची मागणी।